नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आज होता संडे, पण संडेला पण आपल्याला भरपूर कामं करून घ्यायची होती. कारण ही चिंच होती थोडीशी घरात, ती काचळून घेतली. त्याच्यानंतर कारली पडली होती फ्रीजमध्ये, सो त्याच्या पण कापा करून घेतल्या आणि उन्हात वाळून घेतल्या. त्याच्यानंतर आपल्याला 2 प्रकारचं लोणचं करायचं होतं. दोन्ही पण गोडच लोणचे करायची होती, पण एक ठेवणीचं करायचं होतं आणि एक इन्स्टंट. सो ही आपली चिंच काचळून झाली. त्याच्यानंतर एका बरणीमध्ये मीठ आणि साखर टाकून ऊन दाखवलं. त्याच्यानंतर ही आपलं ठेवणीतल्या लोणच्याचा मसाला करायला घेतला. तर त्याच्यामध्ये मेथीदाणे व लसूण आणि ही मोहरीची डाळ येते ती टाकून चांगलं परतून घेतलं. मग मसाला टाकला. ह्याच्यात हळद, हिंग आणि मीठ टाकायचं नाही आहे, कारण आपण फोडणीला आधीच ह्या फोडींना अगोदरच आपण लावून घेतला होता. आणि मग हा मसाला त्यात छान मिक्स करून घ्यायचा. सो एवढं करेपर्यंत जेवणाची वेळ झाली होती. आईने म्हणजे माझ्या आजीने तळ्यातले मासे आणले होते, त्याचं कालवण आणि फ्राय केलं होतं. पटकन जेवून घेतलं, कारण उरलेलं काम करायला घ्यायचं होतं. लागले परत कामाला. सो आता हे आपण इन्स्टंट लोणचं करत आहोत. तर पहिले तेल टाकून घेतलं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अख्खी मोहरी टाकायची. अख्खी मोहरी टाकून घेतली. त्याच्यानंतर लसूणच्या थोड्या 4-5 पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या, त्या टाकून घेतल्या. त्याच्यानंतर ह्यामध्ये मात्र हळद, हिंग, मीठ सगळं टाकायचं आहे, कारण ह्या फोडींना आपण हळद, हिंग, मीठ लावलेलं नव्हतं. सो हे हळद, हिंग, मीठ आणि आपला मसाला घरगुती टाकून घेतला. त्याच्यानंतर गूळ टाकून घ्यायचा आणि मस्त त्याचा पाक होईपर्यंत वितळून घ्यायचं. मग आपल्या ज्या फोडी ठेवल्या होत्या आंब्याच्या, त्या टाकून घ्यायच्या त्याच्यामध्ये आणि छानपैकी लुसलुशीत होईपर्यंत हे लोणचं शिजून घ्यायचं. नंतर आपल्याला मोदकांची ऑर्डर होती, सो मी हे असं खोबरं खवणून घेतलं. त्याच्यानंतर पटापट मोदक म्हणजे चव तयार केली आणि मोदक करायला घेतलं. तर हे आपलं इन्स्टंटवालं लोणचं रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर ठेवणीतलं लोणचं पण करायला घेतलं. त्याच्यानंतर ह्या सुकलेल्या थोड्याशा काप्या आणि हे आपले रेडी मोदक. शुश, दमले बाई. मस्तपैकी कॉफी केली, कॉफी घेतली आणि आता बाय बाय करायची वेळ आली. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. सो बाय बाय.